आता पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या। भारत पाकिस्तान सामना पीव्हीआर मध्ये दाखवण्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध, हा सैन्याचा अपमान, आदित्य ठाकरेंची ट्विट करत टीका। नवी मुंबईमध्ये पीव्हीआर सिनेमात भारत पाकिस्तान क्रिकेट सामना दाखवणार नाही, व्यवस्थापनाच्या वतीने मनसे पदाधिकाऱ्यांना माहिती, या संदर्भात मनसेने केलेली मागणी। लातूरमध्ये काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन, ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे मुखेड ते शिरूर ताजबंद मार्गावर रास्ता रोको आंदोलन। गाडीवर हल्ला करणारे जरांगे शरद पवार यांचे समर्थक, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप, तर हाकेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या 3 आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी। राज्यातील शिक्षक संघटनेचा 4 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, टीईटी परीक्षा सरसकट करण्याच्या निर्णयाला विरोध, राज्य शासनाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची केली मागणी। पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकाजवळ अमृतसर एक्सप्रेसचे 2 डबे झाले वेगळे, मोठी दुर्घटना टळली, डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम। गोंदियामध्ये रात्रीच्या वेळी गाडी झोपेत असलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला, तर गोंदियाच्या देवरी तालुक्यातील धमटीटोला या ठिकाणची ही घटना, महिलेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक, मृतक महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी। सोलापूरच्या माढ्यातील पूरग्रस्तांना मिनल साठे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मदत, 100 कुटुंबातील 600 जणांसाठी माढा उंदर गावात मदत केंद्राची उभारणी, पूरग्रस्तांची राहण्यासह जेवणाची व्यवस्था। साताऱ्यातल्या मांढरगड या ठिकाणी मांढरगडावरती प्रसिद्ध काळूबाई देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी, मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा, पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात।